तुमच्यावर हल्ला झाला असं तुम्ही आम्हाला फोन केला होता. हो. नक्की काय प्रकार घडला असं? 2:30 वाजता मी गावातून ह्या ठिकाणी आलो. मी माझ्या दुकानात बसलो असताना हे संबंधित जी या नावांचा मी उल्लेख केला आहे, काय त्याचं नाव आहे, नाजिम नशीर बेपारी आणि तौशिफ नशीर बेपारी, हे दोघं भाऊ इथं आले आणि त्यांनी आल्या इथं मला शिवीगाळ चालू केली. म्हणून मी दुकानातून पुढे गेलो आणि काय शिवीगाळ, तर त्यांनी तुझे हातपाय तोडू, तुझी विकेट टाकू, तुझा काय संबंध आमचे नाव घ्यायचा, म्हणजे तुझं नाव घ्यायचा संबंधच काय, ही माझी इस्टेट आहे, गाडी कोणाला भाड्याने द्यायची किंवा काय द्यायचं मी बघेन ना. या असे शाब्दिक वाद त्यांनी जुनी खुन्नस आहे. पाठीमागच्या काळामध्ये आपण जी बजरंग दलाची या ठिकाणी बेल्ल्यामध्ये जी संघटना स्थापन केली, या संघटनेच्या माध्यमातून जे बेल्ल्यामध्ये जे गोवंश हत्या राजरोसपणे उघडपणे होत होती, त्याला पायबंद घालण्यामध्ये आपण बहुतांशी यश मिळवले संघटनेच्या माध्यमातून. आणि त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झाले. ही एक खुन्नस त्यांच्या डोक्यात आहे. आणि बेल्ल्यामध्ये टाक्यामध्ये जो 49 आणि 48 जो गट आहे, त्या 48 गटाची आपण पोलीस बंदोबस्तामध्ये आणि शूटिंगमध्ये त्याची मोजणी केली. त्या 48 गटाची त्या मोजणीच्या वेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणजे ते शादीखाना बंद झाला आहे. तो शादीखाना 48मध्ये असल्यामुळं आणि त्या शादीखान्याची एक खुन्नस त्यांच्या डोक्यात का ह्या व्यक्तीनंच ह्या सगळ्या गोष्टी अशा केल्यात. आणि त्यांचे जे 32 लायसन बाद झाले, जे व्यवसायाचे त्यांचे लायसन होते बेल्ला मार्केट कमिटीच्या हद्दीमध्ये, ते लायसन पण मी त्यांचे कायद्याच्या चौकटी बसून त्यांची सगळे गुन्ह्यांची माहिती घेऊन मार्केट कमिटीचे सचिव यांच्याकडे ती सगळी माहिती डिटेल्स दिली आणि त्याच्यामुळे त्यांचे ते लायसन बाद झाले. म्हणजे ते लायसन, शादीखाना आणि या बजरंग दलाच्या माध्यमातून त्यांचे जे व्यवसायाला पायबंद आला, जे अनागोंदी बेल्ल्यामध्ये चालत होती, या सगळ्या गोष्टीला पायबंद आला. आणि आत्ताच नुकतीच बेल्ला ग्रामपंचायतीची जी उपसरपंच पदाची जी निवड झाली, त्या निवडणुकीच्या मध्ये त्यांचा असं समज आहे का कैलास आवटी याचाही त्यामध्ये काहीतरी सहभाग आहे, यांनी आम्हाला पद मिळून नाही दिलं. आणि ही खुन्नस त्यांच्या डोक्यामध्ये असल्याने त्यांनी आज माझ्यावर 2:30 वाजता हल्ल्याचा प्रयत्न केला. धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली आणि हल्ला होत असताना माझ्या क्लिक झालं माझ्या डोक्यामध्ये. मी आळेपाटा पोलीस स्टेशनचे PI विश्वास जाधव साहेब यांना तात्काळ फोन केला. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर काही क्षणामध्ये मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे, हे लोकांनी इथं मला धक्काबुक्की चालू केलेली आहे. त्यांनी तात्काळ ते म्हटले तो मदत पाठवतो. त्यांनी तात्काळ बेल्ला आउटपोस्टला फोन केला आणि तिथून बेल्ला आउटपोस्टचा स्टाफ गोसावी साहेब आणि राणे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी तात्काळ मला मदत केली. आणि जे संबंधित ते हल्लेखोर होते त्यांना दमबाजी केली आणि मग दमबाजी केल्यावर ते निघून गेले. आणि साहेबांनी सांगितलं तुम्ही संध्याकाळी आळेपाटा पोलीस स्टेशनला 7 वाजता या, आपण काय असेल कायदेशीर लिगली ॲक्शन त्यांच्यावर घेऊ. आज संध्याकाळी 7 वाजता जेव्हा आम्ही आळेपाटा पोलीस स्टेशनला जाणार आहे, बजरंग दलाचे जेवढे आमची सगळे संघटक आहे किंवा जी काही मुलं आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही बजरंग दलाच्या माध्यमातून आळेपाटा पोलीस स्टेशनला एक निवेदन देणार आहे. त्याबाबत उद्या काय ॲक्शन घ्यायची, गाव बंद ठेवायचं काय, यांचा निषेध रॅली काढायची गावातून, याबाबत सगळ्यांशी बसून समन्वय साधला जाईल आणि त्यातून पुढची दिशा काय आहे ती ठरवण्यात येईल. ह्या आधी बेल्ल्यामध्ये ज्या गोवंश हत्या झाल्या, जे मुंडके सापडले गेले, ते गोवंश हत्या ज्यावेळेस झाल्याचं निष्पन्न झालं, मी तात्काळ आळेपाटा पोलीस स्टेशनला फोन केला आणि ते आळेपाटा पोलीस स्टेशनला घेऊन या घटनास्थळी भेट दिली आणि ते हत्या झालेले गोवंश जे मुंडके होते किंवा त्याचे काही अवशेष होते ते घेऊन आम्ही तात्काळ आळेपाटा पोलीस स्टेशनला गेलो आणि मी स्वतः माझ्या नावानिशी मी या संबंधित लोकांना गुन्हा दाखल केलेला आहे. त्या ठिकाणी ही खुन्नस या लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि ह्यापुढे आम्ही काय ॲक्शन घ्यायची आम्ही सगळे लोक बसून या ठिकाणी त्याबाबत निर्णय घेऊ. या गोवंश हत्येच्या बाबतीत या लोकांना जे गुन्हे दाखल झालेले यामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 जण असे आहेत का त्यांच्यावर पुणे जिल्हा तडीपारीचे आदेश पाठवलेले SP ऑफिसला प्रस्ताव आणि काही दिवसात त्यांना इथून तडीपारीचे आदेश निघणार आहे. म्हणजे यांच्या डोक्यात ही खुन्नस आहे का याच्यामध्येही कैलास आवट्याचाच हात आहे. म्हणून ह्या सगळ्या अनुषंगाने ऑल ओव्हर यांनी तो माझ्या आज हल्ला केला आणि थोड्या दिवसामध्ये यांना ते तडीपारीचे आदेश निघतीलच. पण माझं असं म्हणणं आहे हे ज्यांच्यावर हे तडीपारीचे आदेश प्रस्ताव पाठवलेत यांना तात्काळ बेल्ल्यातून हद्दपार केलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. कारण यांच्याकडून माझ्यावर कधी जीव का हल्ला होऊ शकतो याची मला भीती आहेच. हल्लेखोर किती होते? हे 2 जण होते. 2 जण हो. बाकीचे
नंतर येणार होते काय? हां, बाकीचे काय त्यांचा प्लॅन होता, त्यांचे फोन चालू होते, इकडे या येत होते, पण तेवढ्यात पोलिसांची गाडी या ठिकाणी आली, त्यामुळं मग बाकीचे कडून आले नाही. तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का? पोलिसांना मी तर इथं सगळी डिटेल माहिती दिली, CCTV फुटेज त्यांना आता देतोय आणि संध्याकाळी 7 वाजता आळेपाटा पोलीस स्टेशनला त्यांनी मला बोलवले. त्या ठिकाणी मी जाऊन जे काय आमच्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन द्यायचे ते निवेदन पण देतो आणि माझी जी काय कंप्लेंट आहे ती पण साहेबांना घ्यायला लावतो.